आज आपण मुखवास बनवणार आहोत। त्यासाठी 1 वाटी बडीशेप, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी धना डाळ, 2 मोठे चमचे ओवा घेतलेला आहे। एका वाटीमध्ये 2 चमचे पाणी घेतलेलं आहे। 1 चमचा त्यामध्ये हळद आणि 1 चमचा त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बडीशेप स्वच्छ छान निवडून घेतलेली आहे। मागचे जे टोकं असतात, काड्या असतात, त्या काढून घेतलेल्या आहेत। तर यामध्येच मी ओवा, तीळ आणि धना डाळ घातलेली आहे आणि जे तयार केलेलं हळदीचं मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे मिश्रण। अशा प्रकारे पूर्ण बडीशेप ओली होईल इतपत हे मिश्रण पूर्ण लावून घ्यायचं आहे। तर आता हे आपल्याला बडीशेप कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। एका कढईमध्ये व्यवस्थित ही टाकून घ्यायची आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। भाजल्यानंतर ही बडीशेप थोड्या वेळ कढईमध्ये तशीच ठेवायची। अगदी खमंग